मॅडम, गाववाला जो शब्द आहे ना, हे तुम्ही हेटाळणी म्हणून वापरता, पण त्याच्यामध्ये आम्हाला अपमान काही एक वाटत नाही. उलट हे बिरुद आम्ही अभिमानाने मिरवतो. आता तुमच्यापाशी कोथरूडमध्ये कुठून अर्ध्या आसमाने येत नाही, पार त्या नष्टॉपवरनं बी नाही. तुम्ही आता जे काही सांस्कृतिक बोललात ना, ते आमचं पूर्ण वेगळं आहे आणि आमचं लय भारी आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे राज्याची. आणि ते कोणी ठरवलं? पुण्यानेच ना. आता मी तुम्हाला आमची संस्कृती सांगतो. गावाचा उरूस, देवाची यात्रा, देहू आळंदी, पवना, आखाडा, कुस्ती, तमाशा, इंद्रायणी, वारकरी, जत्रा. महाराज, एक मिनिट. महाराजांनी पुण्यातून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि मावळे कुठून आले? त्या मावळातून का कोथरूडमधून? हे बघ, वारी पुण्यातून जाते आणि आम्ही जंगी स्वागत करतो वारीचं. ते निघते कुठून? आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, उद्योगाची पंढरी आहे. पुण्याहून जास्त शाळा आणि कॉलेजेस आमच्या पिंपरीमध्येच. आणि उद्योगाबद्दल तुम्ही बोलूच नका, तुम्ही नाद करूच नका आमचा. कसं आहे, टाटा, बजाज, थर्मॅक्स, इन्फोसिस, फोर्स सगळं PCMC मध्ये. हे बघ, डेव्हलपमेंट बद्दल ना. हो, आमची छोटीशी ऑडी आम्ही इथे कशी घातली ना गल्ली बोळात, आमचं आम्हाला माहिती. आमचे रस्ते बघितलेत का? उड्डाण पूल, मिसळ, बेडेकर, श्रीकृष्ण भवन, नेवाळे, रुपेश मिसळ, संपला विषय.